नमस्कार प्रेक्षकांनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो आणि त्यामध्ये खरी रमा आता मुकादमांच्या घरी आलेली असते. मुकादमांच्या घरी येताच आता रमा ही आई आजीच्या पाया पडते. आई आजीला खूप आनंद झालेला असतो. आई आजी आता रमाकडे प्रेमाने बघते आणि रमाला आशीर्वाद देते आणि रमाच्या डोक्यावरून हात फिरवते. त्यानंतर आता रमा ही रमाकांतच्या पाया पडते आणि आभ्याकडे बघत नंतर रमा आता सीमासमोर येते आणि सीमाच्या सुद्धा प्रेमाने पाया पडते. सीमा म्हणते की अगं अगं काय करतेस तू, आणि प्रेमाने रमा आता सीमाला मिठी मारते. त्यानंतर आता सीमा म्हणते की रमा अगं तुला आता कायमचं आयुष्यभर इथेच राहायचं आहे रमा बनून. तर रमाला आठवतं की आपण माहीला सांगितलेलं असतं की मी रमा आहे हे मी कुणालाच कळू देणार नाही. आणि त्यानंतर आता सीमा ही रमाला आतमध्ये घेऊन जाऊ लागते आणि आता जान्हवीने दरवाजात आता तांदूळ निवडायला घेतलेले असते आणि तसेच ठेवून जान्हवी आता माही येणार म्हणून आतमध्ये रागाने निघून गेलेली असते. पण त्याच वेळेस तांदळाचा ग्लास भरून आता चौकटीत जान्हवीकडून तसाच राहिलेला असतो. सीमा रमाला घेऊन आता आतमध्ये येऊ लागते. त्याच वेळेस आता तो तांदळाचा ग्लास मध्ये असताना रमाच्या पायाचा धक्का त्या तांदळाच्या ग्लासला लागतो आणि तो तांदळाचा ग्लास आता खाली पडतो. तर सीमाला आनंद होतो आणि सीमा आता आई आजीला म्हणते की आई बघितलं का, रमा ज्यावेळेस या घरात आली होती त्यावेळेस तांदळाचे माप ओलांडून आली होती आणि आता ही सुद्धा आली तर तांदळाचा ग्लास ओलांडूनच आली. आणि त्यानंतर आता रमा खूप खुश होते आणि ते सगळं घर इकडे तिकडे आता रमा कावरी बावरी होऊन बघू लागते. इकडे आता सायदा त्याच्या घरी विचार करत बसलेला असतो. सायदाची आई आता किचनमध्ये चहा करत असते आणि त्यानंतर कॉफी घेऊन सायदाची आई सायदाकडे येते आणि म्हणते की सायदा अरे कसला विचार करतोयस तू, तर काहीच खाऊ नाही राहिला, घे बरं जरा चहा घे, तुझ्यासाठी चहा केला. आणि सायदा इकडे आता रमाच्या आठवणीत हारून गेलेला असतो. सायदाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. सायदाची आई म्हणते काय झालं साई, तुझ्या डोळ्यात पाणी. डोळे पुसत सायदा म्हणतो काही नाही, रमा तिच्या घरी सुखरूप पोहोचली की नाही याचा विचार करत होतो. सायदाची आई म्हणते की हे बघ, हे जे काही आहे ना माही रमा श्रद्धा, यामध्ये खरी रमा कोण. तेव्हा आता सायदा म्हणतो की आपल्याकडे जी श्रद्धा होती ना तीच खरी रमा. सायदा म्हणतो की खरंच खूप चांगली मुलगी आहे, आपल्यासोबत सगळं काही ती खरं बोलली आणि सगळं काही खरं सांगून गेली. आणि तिने आपल्याला सांगितलं की तिचं लग्न कोणासोबत झालं होतं तर अक्षय मुकादमशी. सगळं काही खरं बोलली. तेव्हा त्यांच्या दोघांमध्ये येणारा मी कोण तिसरा, असे आता डोळे पुसत सायदा त्याच्या आईला सांगतो. आणि सायदा रडत असलेला बघून आता सायदाची आई म्हणते की एक तर तू तिला इथे घेऊन ये, असा रडत बसू नको आणि मला हे तुझं असं रडणं अजिबात बघवत नाही, असे सायदाची आई आता सायदाला बोलते. सायदाची आई म्हणते की असं मुलीसारखं काय रडतोस. तर सायदा म्हणतो की का मुलीलाच भावना असतात का, मुलाला भावना असत नाहीत का. सायदा म्हणतो की माझ्यासोबत जे घडलं ना त्याबद्दल तर मला वाईट वाटू राहिलंय, पण त्या सुखी आहेत ना त्यामुळे मला एका बाजूने आनंदसुद्धा होतोय. आणि त्यानंतर आता इकडे रमा ही किचनमध्ये जाते. किचनमध्ये ते सगळे भांडे आणि त्या किचनच्या सगळ्या वस्तू बघून रमाला आता खूप खरा आनंद झालेला असतो. आणि तेवढ्यात आता सीमा आणि आई आजी तिथे येतात. रमाला तिथे बघून आता सीमा म्हणते की आई आजी बघितलं का, ही किचनमध्ये सुद्धा गेली. तर आता लगेच सीमा म्हणते की अगोदर तू बाहेर हो बरं, इथे किचनमध्ये पुन्हा काही गडबड आणि घोळ करून ठेवशील. तर तेव्हा रमा म्हणते की नाही आई, मला आजचे दिवस प्लीज करू द्या ना स्वयंपाक. ते ऐकून आता सीमाला धक्का बसतो आणि सीमा म्हणते की आई आजी बघितलं का, तुला दुसरं कॉफी सोडून काही येतंय का करता. आई आजी म्हणते की तेव्हा तू बाहेर हो, काहीतरी घोळ घालून ठेवशील. त्यानंतर रमा म्हणते की मी शिकले ना, मी सगळं काही व्यवस्थित करेल. आई आजी म्हणते हे बघ, तुझा ओव्हर कॉन्फिडन्स काही कामाचा नाही बरं का. सीमा म्हणते की हे बघा आई, ती म्हणते ना शिकले तर ती करील व्यवस्थित, माझा विश्वास आहे. सीमा म्हणते की नक्की काही घोळ नाही घालून ठेवणार ना, आणि तुला जर काही अडचण आली तर मला विचार, मी तुला सगळं सांगेन, पण काही घोळ घालून ठेवू नकोस आणि काही गडबड करू नकोस. तर रमा होकार देते. आई आजी आणि सीमा बाहेर जाऊ लागतात. आई आजी तयार नसते. आई आजी सीमाला म्हणते की मी तुला सांगते ना नक्कीच ती काहीतरी घोळ घालून ठेवीन. सीमा म्हणते की नाही हो, ती सगळं काही व्यवस्थित करेन, माझा विश्वास आहे. त्यांचे बोलणे ऐकत आता रमा डोळे झाकते. आणि त्यानंतर आता भाज्यांच्या टोपली आपल्या हातात घेत आता रमा विचार करते की माझ्या किचनपासून मी किती दिवस लांब राहिले
आणि इकडे आता पंकज हा घरी आलेला असतो. मंगला मावशी आणि कावेरी दोघांकडेही येत पंकज म्हणतो की आपली रमा जिवंत आहे. तर मावशी आणि कावेरीला खूप आनंद झालेला असतो आणि आपली रमा जिवंत आहे हे कळताच आता कावेरी उठून उभा राहते, मावशीचा हात धरते आणि म्हणते की काय बोलतेस तू, मंगल आपली रमा जिवंत आहे. हसतच मावशी म्हणते हो. आणि त्यानंतर आता कावेरी म्हणते की मला रमाकडे घेऊन चला, मला आत्ता रमाला भेटायचं आहे, चला. पंकज म्हणतो नाही नाही, आत्ता ती ना तिच्या नवऱ्याला भेटायला गेली. आणि त्यानंतर आता रडतच कावेरी म्हणते की आपली रमा जिवंत आहे म्हणजे ती नक्की मला भेटायला येईल ना. मावशी आता रडत असते, मावशीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत असतात आणि पंकज म्हणतो हो आपली रमा आपल्याला भेटायला येणार. कावेरीला आता जगातील सगळ्यात मोठा आनंद झालेला असतो आणि मावशी आता वर देवाला हात जोडते. आणि पुन्हा आता कावेरीला विश्वासच होत नसतो. वेळोवेळी कावेरी आता मावशीला विचारत असते माझी रमा जिवंत आहे आणि ती मला भेटायला येईल, तर कावेरी हो म्हणत असते. इकडे आता मुकादमाच्या घरी सगळेजण आता जेवायला बसलेले असतात आणि प्रत्येकाच्या ताटामध्ये आता भात, आळूवडी सगळे काही पदार्थ करून रमाने वाढलेले असते आणि त्या पदार्थांना खरोखर रमाचा हातचा सुगंध येत असतो. ते सगळं बघून आता अक्षय तर खूप खुश झालेला असतो. अक्षय म्हणतो की फक्त रमा आत्तापर्यंत फ्रेंचीची कॉफीज बनवत होती, पण आज तिने सगळा स्वयंपाक केला. त्यानंतर आता अक्षय रमाकडे बघतो आणि म्हणतो की रमा तू आता माहेरी जाऊन आलीस ना आणि सगळी काही तू फ्रेश झाली असेल बरोबर ना. रमा आता त्यानंतर अक्षयला म्हणते की फक्त माझ्यासोबत बोलतच बसणार आहात का आणि कसं झालं ते मला नाही सांगणार का. पटकन अक्षय आता एक घास खातो आणि एक घास खाताच आता अक्षय हा रमाकडे बघतो आणि म्हणतो की एकदम उत्कृष्ट झालाय स्वयंपाक आणि नेहमीप्रमाणे स्वयंपाक झाला, अरे वा असे म्हणत आता जेवणावरती ताव मारत अक्षय जेवू लागतो. तर अभ्या, आई, आजी सगळेजण आता अक्षयकडे आणि रमाकडे बघू लागतात. त्यानंतर आता अभ्या, आनंद आणि रमाकांत सगळेजण आता त्या जेवणाची टेस्ट घेतात आणि खरोखर रमाच्या हातची चव त्या जेवणाला असते आणि सगळेजण अवाक होऊन आता रमाकडे बघू लागतात. त्यानंतर अक्षय आता जेवण करत असताना रमाकडे बघतो आणि म्हणतो की जेव्हा एखाद्याच्या हातचा स्वयंपाक छान झाला असेल ना तेव्हा मला त्या हाताचा किस घ्यावासा वाटतोय. ते ऐकून सीमा खूप खुश झालेली असते. आणि त्यानंतर प्रेमाने अक्षय हा रमाचा हात आपल्या हातात घेतो आणि प्रेमाने रमाच्या हाताचा किस घेतो. ते बघून आता सीमा, आई, आजी सगळ्याजण लाजून चूर होतात. त्यानंतर आई आजी ही रमाने बनवलेल्या स्वयंपाकाची टेस्ट करते आणि खरोखर स्वयंपाक अमेझिंग झाल्याचे आई आजीने सुद्धा आता मान्य केलेले असते. त्यानंतर प्रेमाने अक्षय आता ती आळूवडी रमाच्या तोंडात घालतो आणि रमाला खूप आनंद होतो. रमा पटकन त्याचा एक घास खाऊन लाजून चूर होते आणि बाजूला निघून जाते. ते बघून आनंद, अभ्या सगळेजण पुन्हा लाजून एकदा चूर झालेले असतात. सगळ्यांना खूप मोठा आनंद झालेला असतो. इकडे आता आपली रमा घरी आली म्हणून कावेरीला मात्र काही राहत नसतं आणि सतत रमाची आठवण येत कावेरी आता तिचा मोबाईल घेत असते आणि रमाला फोन लावू की नाही, रमाला फोन लावू का नको असा विचार आता कावेरीच्या मनात येऊन कावेरी आता मोबाईलच्या बटनाकडे सतत आता नंबर डायल करू का नको याचा विचार करत असते. आणि त्यानंतर आता पटकन आता विचार करून डेअरिंग करत कावेरी ही रमाला फोन लावते. रमा आता किचनमध्ये आलेली असते. कावेरीचा आलेला फोन बघून रमाला खूप आनंद होतो आणि त्यानंतर आता कावेरी ही फोन उचलत म्हणते की रमा अगं तू माझीच रमा आहेस ना. त्यानंतर आता विचार करत डोळ्यात पाणी येत रमा म्हणते हो आई मी तुझीच रमा आहे. आणि ते ऐकून कावेरीला आता सगळ्यात मोठा आनंद झालेला असतो. रमा म्हणते की मी तुझीच रमा आहे आणि आत्ता हे मी फक्त तुलाच सांगू शकते, पण मी सगळ्यांची खरी रमा आहे हे मला सगळ्यांना ओरडू सांगायचंय असे रमा आता कावेरीला सांगते. आणि रमा म्हणते की इतक्या दिवस मी तुमच्यापासून लांब राहिले पण आता मी परत आले आई, आणि मी परत आले हे मी तुम्हाला सांगू शकत नाही कारण माहीने माझ्याकडून तसं आई वचन घेतलंय. आणि ते ऐकून कावेरी आता बुचकाळ्यात पडते. रमा म्हणते की तसं माहीचं सुद्धा बरोबर आहे. इतक्या दिवस मी गायब होते हे यांच्यापासून सगळ्यांनी लपून ठेवलं होतं आणि सगळेजण आता ही रमाच आहे म्हणजे माहीला रमा समजत होते, त्यामुळे यांचा सुद्धा विश्वास उडणार घरच्यांपासून, म्हणून माहीने जे केलं ते बरोबरच केलंय.
असे आता रमा ही कावेरीला समजावून सांगते. कावेरीला रमाचं म्हणणं पटलेलं असतं. कावेरी म्हणते की रमा तू अगदी बरोबर बोलतेस. रमा म्हणते की पण आई तू काही काळजी करू नकोस, कधी ना कधी यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचणारच आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा कुणाला सांगू नका, तुम्ही हे तुमच्याजवळच ठेवा. आणि आई तू काकाला सुद्धा सांग बरं का कुणाला हे बोलू नकोस म्हणून. तेव्हा आता कावेरीने ते रमाचे बोलणे मान्य केलेले असते. त्यानंतर आता रमा म्हणते की इकडे घरच्यांसाठी मी माई असेन आणि तुझ्यासाठी रमा, तेव्हा तू सगळं काही बरोबर करायचंच आई. तर रडतच आता कावेरी म्हणते हो मी सगळं काही व्यवस्थित सांगेल रमे, तू काही काळजीच करू नकोस. रडतच कावेरी म्हणते की रमा तू जे सांगशील ना ते सगळं मी ऐकेन, कारण माझी रमा आता परत आली आणि माझं पिल्लू परत आलंय. रमाला आणि कावेरीला अतिशय आनंद झालेला असतो. रडतच कावेरी म्हणते हे बघ रमा आता मला आयुष्यात काहीही नको आणि तू मला कधी भेटायला येणार आहे, मला आता दुसरं काहीच नको. तर रमाच्या डोळ्यातसुद्धा आनंदाश्रू आलेले असतात. रमा खूप खुश झालेली असते. कावेरी आता रमाला सांगू लागते की रमा तू गेल्यापासून मला डोळ्याला डोळा व्यवस्थित लागला नाही आणि माझ्या मनाला कायम असं वाटायचं आहे की माझी रमा गेली आहे आणि ती लवकर परत येईल आणि माझ्या रमाला काहीच झालं नाही म्हणून. आणि देवाने सुद्धा माझं सगळं बोलणं ऐकलं आणि माझ्या रमाला पुन्हा माझ्याकडे पाठवलं, असे आता कावेरी रमाला सांगते. रमा आता रडतच म्हणते की आई मी तुझ्याशिवाय कसे जगले आणि कसे वाचले ना यात माझं मलाच माहीत आहे. कधी एकदा मी तुझ्याकडे येते आणि तुला मिठी मारते, असंच मला झालंय, असे रमा कावेरीला सांगते. त्यानंतर आता कावेरी म्हणते की पण तुझं तिकडं सगळं काही व्यवस्थित आवरून तू ये बरं का, मी तुझी वाट बघेन रमा. रमा तू काहीच काळजी करू नकोस, असे कावेरी आता रमाला बोलते. कावेरी म्हणते की हे बघ रमा आता मला कसलीच काळजी नाही आहे आणि आता खऱ्या अर्थाने माझ्या जीवात जीव आला, तेव्हा तू सुद्धा तुझी काळजी घे. तर रमा आता तिचे डोळे पुसते. आणि त्यानंतर आता रमा म्हणते की आई मी ठेवते बरं का, आणि रमा फोन ठेवते. कावेरी आता पुन्हा देवाचे आता आभार मानत असते आणि माझ्या रमाला तू माझ्याकडे परत मिळवून दिलं, यामुळे आता कावेरीला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. आणि त्यानंतर आता रात्र होताच रमा आता बेडरूममध्ये आलेली असते. एकटक नजरेने रमा आणि तिच्या त्या भिंतीवर लावलेल्या फोटोकडे बघत विचार करत असते. तेवढ्यात आता अक्षय तिथे येतो आणि त्याचे अंतराचे कपडे घेऊन बाहेर जाऊ लागतो. तेवढ्यात आता रमा ही विचार करते आणि अक्षयकडे बघत म्हणते की अहो तुम्ही कुठं चाललायत. अक्षय म्हणतो की काय कुठे चाललायत म्हणजे बाहेर झोपायला चाललोय ना कपडे घेऊन. रमा म्हणते की अहो बाहेर, आणि तुम्ही बाहेर का चाललात. तर अक्षय म्हणतो की असं काय करते रमा, तूच मला म्हटली होती ना बाहेर झोपायचं म्हणून. आणि ते ऐकताच आता रमाला माहीचं बोलणं आठवतं आणि खरंच आता रमा विचार करते की माही तू श्रेष्ठ आहे, कोणत्याही मर्यादा तू ओलांडल्या नाही. तर रमाला मनातून आनंद झालेला असतो. तेव्हा रमा अक्षयला म्हणते की नाही आता तुम्ही इथेच झोपा. तर अक्षयला आनंद होतो. अक्षय म्हणतो की रमा तू काय बोलतेस. तर रमा म्हणते हो कारण मी तुम्हाला म्हटले ना आता तुमची रमा परत आली. अक्षयला खूप आनंद झालेला असतो आणि अक्षय हसतच म्हणतो की अरे वा रमा आज मला सगळ्यात मोठं तू सरप्राईज दिलंयस. त्यानंतर आता अक्षय हा बेडवर झोपतो. तर प्रेमाने अक्षयची डोके रमाने आपल्या मांडीवर घेतलेली असते आणि रमा अक्षयचे केस कुरवाळत असते. अक्षयला सुद्धा आता खूप छान वाटत असतं. प्रेमाने अक्षय रमाकडे बघतो आणि म्हणतो की रमा खरंच आजचा दिवस खूप छान गेला. आणि अक्षयला आता थकवा आलेला असतो आणि अक्षय आता आळस देतो. आणि त्यानंतर अक्षयकडे बघत आता रमा म्हणते की खूप दिवसांनी तुम्ही आपल्या खोलीत झोपलाय ना म्हणून तुम्हाला ते तसं वाटतंय आणि झोप येते. झोपा आता तुम्हाला मी थोपटते, असे म्हणत आता रमा जोराने अक्षयला थोपटू लागते. अक्षयला थोडंसं आता ते विचित्र वाटू लागतं. आणि त्यानंतर ते बघून अक्षय म्हणतो की तू मला असं थोपटणार आहेस का, अशाने मला झोप तर येणार नाही, उलट माझी झोप उडेन. रमा म्हणते की कशी काय तुमची झोप उडेन. रमा म्हणते की असं केल्यावर ना खूप भारी झोप लागते आणि अर्थातसुद्धा तिला असं थोपटल्यानंतर भारी झोप लागते. अक्षय म्हणतो की हो मी तर खरोखर झोपण्याचा प्रयत्न करतोय, पण मला असं वाटतंय की कोणीतरी मला असं मारतंय. रमा आता असू लागते. रमा म्हणते तसं काहीच नाही होणार बरं का, आणि तुम्ही झोपा बरं, आणि तुम्हाला आत्ता थोडंसं वाटेल तसं, पण नंतर तुम्हाला सुद्धा त्याची लय निर्माण होईल आणि तुम्हाला छान झोप लागेल. अक्षय आता विचार करतो आणि प्रेमाने रमाकडे बघत म्हणतो की हे सुद्धा बरोबर आहे बरं का. अक्षय आता डोळे झाकून झोपण्याचं नाटक करतो. रमा आता अक्षयला थोपटत असते
आणि अक्षय आता हळूच डोळे उघडून पुन्हा रमाकडे बघत असतो आणि पुन्हा आता रमाकडे बघत अक्षय डोळे बंद करत असतो। अक्षय पुन्हा डोळे उघडतो, रमाकडे बघत म्हणतो, काय ग असे वेड्यासारखं काय बघतेस माझ्याकडे? रागाने रमा म्हणते की असं वेड्यासारखं काही बघत नाही तुमच्याकडे, झोपा। आणि अक्षय पुन्हा डोळे झाकतो आणि पुन्हा आता अक्षयला डोळे झाकून छान झोप लागू राहिलेली असते आणि रमा प्रेमाने आता अक्षयकडे बघत असते। अक्षयचं आपल्यावरती किती प्रेम आहे हे आता रमाच्या लक्षात येत असते। पुन्हा आता अक्षय झोपू नये म्हणून जोरजोराने रमा आता अक्षयच्या डोक्यावरती थोपटण्याचे नाटक करून झापडी मारू लागते। पुन्हा आता अक्षय डचकतो आणि अक्षयची झोप मोड होते। अक्षय आता डोळे उघडतो, रमा मोठे डोळे करून अक्षयकडे बघू लागते। अक्षय म्हणतो की काय ग असं भूतासारखं माझ्याकडे काय बघतेस डोळे वटारून? मला भीती वाटते आणि मी घाबरेल बरं का। आणि असे हात करून अक्षय म्हणतो की मोठे डोळे वटारून माझ्याकडे काय बघतेस असं? रमा म्हणते की कोणीतरी आहे का मी? अहो मी तुमची बायको आहे आणि एवढं काय झालं घाबरायला, झोपा गपचीप। तर पटकन आता रमा अक्षयला पुन्हा झोपण्यासाठी सांगते। अक्षय आता नाविलाजाने डोळे झाकतो। त्यानंतर अक्षय आता पुन्हा रमाला म्हणतो की रमा तू अगं माझ्याकडे असं काय बघतेस? मला काय सोनं लागलंय का? रागाने नाकाच्या शेंड्यावरती आता राग आणून रमा म्हणते की हो बघणार मी तुमच्याकडे आणि लागलंय तुम्हाला सोनं, झोपा आता गुपचूप। अक्षय पुन्हा आता झोपतो। त्यानंतर आता अक्षयला खरोखर खूप छान झोप लागलेली असते आणि रमा आता प्रेमाने अक्षयला थोपटू लागते आणि रमाच्या मांडीवर आता अक्षय एकदम छानपैकी झोपलेला असतो। दुसऱ्या दिवशी आता रमा ही सकाळी लवकर उठून तिचे सगळे कामं नेहमीप्रमाणे करू लागते आणि रमा ही गार्डनमध्ये गेलेली असते आणि त्याच वेळेस अक्षय पाठीमागून गार्डनमध्ये येतो आणि रमाच्या खांद्यावर हात ठेवत आता अक्षय हा रमाकडे बघू लागतो आणि त्यानंतर आता रमा ही अक्षयला म्हणते की मला तुम्हाला काहीतरी एक महत्त्वाचं सांगायचं आहे। तर अक्षय म्हणतो सांग ना काय सांगायचं? त्यानंतर आता रमा म्हणते की आत्ता नाही संध्याकाळी सांगेन आणि रमा लाजून चूर होऊन पुन्हा अक्षयपासून पळून जाते। त्यानंतर आता संध्याकाळ होताच पुन्हा आता अक्षय हा रमाकडे बेडरूममध्ये येतो आणि पुन्हा रमाचा हात धरत म्हणतो की सांग ना रमा आता तू मला काय सांगणार होती? तेव्हा रमा आता अक्षयकडे बघू लागते। तर आता रमा ही अक्षयला ती खरोखर रमा असल्याचं सत्य सांगणार का आणि माहीचे सत्य अक्षयसमोर कसे येणार हे बघण्यासाठी आणि मोरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा।